नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. या वर्षीची रथसप्तमी ही 25 जानेवारी 2026 वार रविवार तर या दिवशी आलेले आहे. तर रथसप्तमीची पूजा कधी करावी, कशी करावी, त्यासोबतच या दिवशी दूध उतू कसे जाऊ द्यावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर खूप महत्त्व असतं या दिवशी दूध उतू जाऊ देण्याला. त्यासोबतच या दिवशी पूजा मांडायची असते आणि पूजा करायची असते. तसेच हा दिवस सूर्याची जयंती म्हणून आपण साजरी करत असतो. आणि या दिवशी न विसरता आपल्याला सकाळी स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. तर एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, पांढरे तीळ, एक फूल टाकून हे पाणी आपल्याला सूर्याकडे बघून आपल्याला ते अर्पण करायचे असते. आणि अर्पण करत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा असतो. तर बघा, आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी यामुळे दूर होतात. अडलेली कामे मार्गी लागतात आणि पुण्यप्राप्ती होते. त्यासोबतच अतिशय प्रभावी असा हा दिवस आहे. आणि सूर्यदेवता हे तेजाचे प्रतीक आहे आणि सूर्यापासून सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते. आणि सूर्यदेवता हे आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश आणत असतात. आणि म्हणूनच सूर्यदेवांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपल्याला या दिवशी त्यांची उपासना, पूजा ही करायची असते. सूर्याला अर्घ्य द्यायचे असते. यासोबतच सूर्यनमस्कारही या दिवशी घातले जातात. जितके जमतील तितके तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकतात. त्यासोबतच या दिवशी तुळशीजवळ देखील आपल्याला रथामध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला रांगोळी काढायची आहे. त्यानंतर त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. त्यासोबतच आपल्याला या दिवशी पूजा देखील मांडायची असते. तर एका चौरंगावर किंवा पाट घ्यायचा आहे आणि हा पाट आपल्याला ज्या ठिकाणी सूर्यकिरणे येतील त्या ठिकाणी आपल्याला ही पूजा मांडायची आहे. तर पाटावर आपल्याला लाल कपडा टाकून त्यावरती आपल्याला सूर्यदेवांचा फोटो असेल तर तो आपल्याला ठेवायचा आहे. त्यावरती ज्यामध्ये सूर्यदेवता हे रथावर बसलेले आहे, तर अशी प्रतिमा आपल्याला घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला ठेवायची आहे, म्हणजेच पाटावर ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे जर तांब्याचा सूर्य असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. त्यानंतर प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि पूजा करताना ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. तर एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे दूध, पाण्याने. अभिषेक करताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर मूर्ती कोरडी करून आपल्या उजव्या बाजूला आपल्याला पाटावरती खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, फुलं आणि दुर्वा अर्पण करायचा आहे. त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करा. सूर्यदेवांची पूजा त्यानंतर आपल्याला करायची आहे. जो फोटो आपण ठेवलेला आहे तर त्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. आणि जो तांब्याचा सूर्य आपल्याला आपण ठेवलेला आहे तर त्याला देखील हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे. सूर्यदेवांना तांबड्या रंगाचे फूल या दिवशी आवर्जून अर्पण करा. त्यानंतर आपल्याला एक छोटं मातीचं बोळकं घ्यायचं आहे. त्याला बाहेरून हळदी कुंकवाने उभ्या रेषा ओढायच्या आहेत 5. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सप्तधान्य टाकायचं आहे किंवा 7 बोळक्यांमध्ये 7 धान्य देखील ठेवू शकता किंवा एकाच बोळक्यामध्ये तुम्ही सप्तधान्य ठेवले तरीही चालेल. हे ठेवल्यानंतर आपल्याला त्या बोळक्याला देखील हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर पूजेमध्ये तुम्ही नैवेद्यामध्ये तीळ आणि गूळ अर्पण करायचं आहे. तसेच गोडाचा काहीतरी नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता. तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकता. त्यानंतर सेवा देखील आपल्याला करायची आहे. तर पूजा झाल्यानंतर तिथे बसूनच, त्या पूजेसमोर बसूनच आपल्याला एक वेळा आदित्य हृदय स्तोत्रमचे पठण करायचे आहे, एक वेळा सूर्यकवच स्तोत्राचे पठण करायचे आहे, एक वेळा सूर्य अष्टक स्तोत्र तर याचे पठण करायचे आहे. या सेवा तुम्ही पठण किंवा श्रवण केल्या तरीही चालेल. तर खूप सोपी पूजा मांडणे आहे आणि आवर्जून सर्वांनी ही पूजा करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा उचलून घ्यायची आहे. फुलंही निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि जो प्रसाद ठेवलेला आहे तो तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सर्वांना खायला देऊ शकता. आणि ही पूजा सर्वांनी आवर्जून मांडा, कारण सूर्यदेवांचं आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं स्थान आहे आणि त्यामुळेच अवश्य ही पूजा करा. तर यामुळे आपल्या घरातील आजारपण जातं, घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते, अडचणी संपतात आणि सर्व गोष्टी
मार्गाला लागतात. तसेच या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे, तर दान देखील तुम्ही करू शकता. सप्तधान्य जे आहे तर त्यामध्ये अजून धान्य टाकून ते देखील तुम्ही दान करू शकता. आणि रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी दूध उतू जाऊ देण्याची क्रिया देखील आपल्याला करायची आहे. तर बघा, हे तुम्ही तुळशीजवळ किंवा गॅसवरही करू शकता. तर एका मातीच्या भांड्यामध्ये दूध आपल्याला गरम करत ठेवून ते उतू जाऊ द्यायचे आहे. तर असे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होते असे मानले जाते. तर एक मातीचं बोळकं घ्यायचं आहे, त्याच्या बाजूने बाहेरील बाजूने हळदी कुंकवाने उभ्या रेषा 5 रेषा ओढायच्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. आणि हे दूध आपल्याला गॅसवर तुम्ही ठेवू शकता किंवा एखाद्या होम घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही समिधा टाकून त्यावरती देखील तुम्ही हे बोळकं ठेवू शकता. दूध टाकलेल्या त्या बोळक्यामध्ये दुधामध्ये आपल्याला थोडीशी साखर, तीळ आणि थोडेसे तांदूळ चिमूटभर आपल्याला टाकायचे आहे आणि हे बोळकं आपल्याला गॅसवर किंवा तुळशीजवळ तुम्हाला जिथं ठेवायचं तिथे ते ठेवायचं आहे आणि ते आपल्याला हे दूध त्यामधील दूध हे आपल्याला उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल या प्रमाणे ठेवायचं आहे. म्हणजेच थोडंसं त्या दिशेला उत्तर किंवा पूर्व दिशेला थोडंसं हे दूध उतू गेल्यानंतर जे उरलेलं दूध असेल तर ते घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचं आहे. तर अशा अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने ही पूजा आपल्याला करायची आहे. तर आवर्जून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी ही पूजा करा आणि सूर्याला देखील अर्घ्य अर्पण करा. तर यामुळे आपल्या आयुष्यामधील जे काही अडचणी, संकट असतील, आपली जी काही अडलेली कामे असतील तर ती दूर होतील.